नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी. आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 त्यामधील परीक्षेच्या दृष्टीनं जे संपूर्ण प्रकरण एकाच दृष्टिक्षेपामध्ये आपण पाहणार आहोत. ते प्रकरण आहे 2 चलातील रेषीय समीकरणे. यामध्ये 1 मार्क, 2 मार्क आणि 3 मार्काचे जे काही प्रश्न आहेत, जे की परीक्षेला सतत विचारले जाणार आहेत. तुम्ही जर एवढं जरी पाहिलं तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं परीक्षेमध्ये मार्क मिळू शकतात. चला मग पाहूया 2 चलातील रेषीय समीकरणे. 2 चलातील रेषीय समीकरणे. यामध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे कशाला म्हणतात, तर ज्या समीकरणामध्ये 2 चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी 1 असते, त्याला म्हणायचे 2 चलातील रेषीय समीकरणे. मग 2 चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आहे ax अधिक by अधिक c बरोबर 0. या ठिकाणी a, b, c या काय आहेत, वास्तव संख्या असून a आणि b या एकाच वेळी 0 असणार नाहीत. आता परीक्षेत प्रश्न येतो, दिलेलं समीकरण सामान्य रूपात लिहा म्हटलं की आपल्याला अशा पद्धतीने लिहावं लागेल ax अधिक by अधिक c बरोबर 0. आता याच्यावर काही सरावासाठी कसे प्रश्न येतील बघा. खालीलपैकी कोणते समीकरण 2 चलातील रेषीय समीकरण नाही. या ठिकाणी 4 पर्याय दिले आहेत. x अधिक y बरोबर 4, चलाचा कोटी 1 1 आहे म्हणजे रेषीय समीकरण आहे. या ठिकाणी x वजा y बरोबर 4, चलाचा कोटी 1च आहे. आणि x बरोबर 4y हे सुद्धा चलाचा कोटी 1 आहे. परंतु या ठिकाणी x वर्ग अधिक y बरोबर 4, या ठिकाणी कोटी किती आहे, 2 आहे. म्हणून हे x वर्ग अधिक y बरोबर 4 हे जे काही दिलेलं समीकरण नाही. पहिल्या पदाची कोटी किती आहे, 2 आहे. आणि आता उकल लिहिते वेळेस फक्त आपण एवढंच लिहायचं, इथं c पर्याय आणि x वर्ग अधिक y बरोबर 4 नाही लिहिलं तरी चालेल. फक्त पर्याय जे आहेत ABCD पैकी पर्याय लिहिणं आवश्यक आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे, हे 1 मार्काला विचारले जातील. 3x बरोबर 4y वजा 12 हे समीकरण सामान्य रूपात लिहा. सामान्य रूप म्हणजे कोणतं, ax अधिक by अधिक c बरोबर 0. मग आपण काय करू, ह्या 4yला डावीकडे पाठवू आणि 12ला सुद्धा डावीकडे पाठवू. हे 4y धन आहे तर ऋण होईल आणि 12 हे ऋण आहे धन होईल. म्हणून 3x वजा 4y अधिक 12 बरोबर 0 हे त्याचं सामान्य रूप आहे. नंतर प्रश्न असेल x अधिक y बरोबर 7 या समीकरणाच्या कोणत्याही 2 उकली लिहा. आता इथं 2 उकली सांगितल्यात. x ची किंमत जर 0 ठेवली तर y ची किंमत 7 येईल, किंवा x ची किंमत 7 ठेवली तर y ची किंमत 0 येईल. पण याच्याऐवजी तुम्ही अनेक उकली याला लिहू शकतात. हा कसा आहे, मुक्त प्रश्न आहे, ह्याचं उत्तर काय येऊ शकतं. समजा मी x ची किंमत 4 ठेवतो, y ची किंमत 3 ठेवतो, 4 आणि 3 7, किंवा x ची किंमत मी 5 ठेवतो, y ची किंमत 2 ठेवतो, तरी उत्तर बरोबर आहे. ह्याचं उत्तर काही लिहिलं तुम्ही अशा पद्धतीनं, दोघांची बेरीज जर 7 आली तर त्यावरून आपल्याला याचं उत्तर सांगता येते. आता एक सामायिक समीकरणामध्ये जेव्हा आपण 2 चलातील 2 रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो ॲट ए टाईम, तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे म्हणतात. आपण रेषीय समीकरणे तर पाहिले होते. एक सामायिक म्हणजे 2 वेगवेगळे समीकरणं असतील, दोन्ही समीकरणाचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्याला म्हणायचं आहे एक सामायिक समीकरणे. आता उदाहरणार्थ समजा 3x अधिक 4y बरोबर 12 आणि 5x वजा 3y बरोबर 8. समजा हे 2 समीकरणं आहेत वेगवेगळे. ह्या दोन्हीचा एकत्रित जेव्हा विचार करतो आपण ह्या दोन्ही समीकरणाचा, तेव्हा त्याला म्हणायचं आहे एक सामायिक समीकरण. आणि अशा स्वरूपाची आपल्याला समीकरणं सोडवायची आहेत. आता हे समीकरणं सोडवते वेळेस आपल्याला एकूण 4 पद्धती आहेत. त्यापैकी पहिली पद्धत आहे एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात लिहून उकल काढणे. दुसरी आहे चलाचा लोप करून किंमत काढणे. आता लोप करून म्हणजे एखाद्या चलाला आपण y कट करतो, x कट करतो, तशा पद्धतीने त्याचा लोप करायचा म्हणजे त्याला नाहीसं करायचं. नंतरची पद्धत आहे आलेख पद्धती. आलेखाच्या पद्धतीनं सुद्धा आपल्याला एक सामायिक समीकरणाच्या उकली काढता येतात. आणि नंतरची आहे निश्चयक पद्धती. आता ह्या 4 पद्धतीपैकी सगळ्यात महत्त्वाची आहे निश्चयक पद्धती. ही परीक्षेत बऱ्याच वेळेस विचारलेली आहे आणि ह्याच्यात सुद्धा 1 मार्काला 2 मार्काला प्रश्न विचारले जातात. ते कोणते प्रश्न आहेत ते आपण पाहूयात. आता या ठिकाणी स्वाध्यायासाठी प्रश्न दिले आपल्याला. 2x अधिक y बरोबर 9 या समीकरणामध्ये जर x बरोबर 3 तर y ची किंमत किती. आता x ची किंमत किती ठेवायची आपल्याला, 3 ठेवायची या ठिकाणी. आता या ठिकाणी जर 3 किंमत ठेवली तर बघा 2 गुणिले 3 अधिक y बरोबर 9. मग 2 गुणिले 3 किती होईल, 6 अधिक y बरोबर 9. म्हणजेच y बरोबर हे जे धन 6 आहे ह्याला उजवीकडे घेतल्यावर काय होईल, ऋण होईल. म्हणजे 9 वजा 6 म्हणजेच किती राहिले, 9 मधून 6 गेले 3. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, 3. या ठिकाणी कोणत्या ठिकाणी दिलेलं आहे, पर्याय C. म्हणून इथं लिहिलं उकल
C3. हे किती मार्काचा आहे? 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जाईल. आणि अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेतसुद्धा असतात, फक्त संख्या बदलू शकते. नंतर आहे 4x अधिक 3y बरोबर 11 आणि 3x अधिक 4y बरोबर 10. तर x वजा yची किंमत काढा. आता या ठिकाणी बऱ्याच वेळेस गोंधळ होतो विद्यार्थ्यांचा. काय होतं की तुम्ही x आणि y च्या किमती सेपरेट काढत बसता, पण असं न करता या ठिकाणी x वजा y किंवा x अधिक y जर विचारलं तर दोघांची बेरीज किंवा वजाबाकी करून उत्तर काढू शकतात. आणि या ठिकाणी बघा यांचे सहगुणक आदला बदली आहेत. इकडे x चा 4 आहे तर इकडं y चा 4 आहे, इकडं y चा 3 आहे तर इकडं x चा 3 आहे. मग समीकरण दोन्ही हे समीकरण ह्या दोन्ही समीकरणाची वजाबाकी करू. हे वरचं समीकरण जसं असतं तसं लिहिलं 4x अधिक 3y बरोबर 11 आणि 3x अधिक 4y बरोबर 10. आता यांची वजाबाकी करते वेळेस जे समीकरण वजा करतो त्या प्रत्येकाचे चिन्ह बदलायचे. धन असेल तर ऋण होईल, ऋण असेल तर धन. इथं ऋण असेल, इथं ऋण असेल, इथं सुद्धा ऋण होईल. 4 मधून 3 गेला, x राहिला. आता इथं 3 मधून 4 जात नाहीत म्हणजे 4 मधून 3 काढा मोठ्या संख्येचं चिन्ह x वजा y बरोबर 11 मधून 10 गेले, 1 राहिला. म्हणून x वजा y ची किंमत मिळाली 1. नंतरचा प्रश्न आहे 2x वजा y बरोबर 4 या समीकरणामध्ये जर y बरोबर 2 तर x ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता या ठिकाणी काय करायचं आहे, ज्या ज्या ठिकाणी y आहे ह्या समीकरणामध्ये तिथं 2 किंमत ठेवा. मग y बरोबर 2 ही किंमत 2x वजा y बरोबर 4 या समीकरणामध्ये ठेवून फक्त आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या. हा प्रश्न दुसरा ए मध्ये विचारू शकतात. रिकाम्या जागा जी आहे कृती म्हणतो आपण ह्याला. मग ही किंमत ठेवली तर म्हणून आता हे समीकरण जसं असतं 2x वजा y ची किंमत किती आहे 2 बरोबर 4. मग हे ऋण 2 जे आहे उजवीकडे गेल्यावर काय होईल, धन 2 होईल. म्हणजे या ठिकाणी हे समीकरण जसं असतं 2x बरोबर हे 4, इकडला बदल जो झाला तर धन 2. 4 आणि 2 किती झालं, मग 2x बरोबर काय मिळेल आपल्याला, 2x बरोबर 6. तर आपल्याला विचारलं इथं काय x बरोबर. तर आता हे जे 2 गुणाकार आता इकडे गेल्यावर कुठं जाईल, हे भागाकारात जाईल. म्हणजेच x बरोबर काय असेल 6 भागिले 2 म्हणजेच 3 बेत्रिक 6. म्हणून इथं 3 हे उत्तर लिहायचं. आणि परीक्षेत मार्क देते वेळेस किती चौकटी विचारल्यात, 1 2 3 4 प्रत्येक चौकट अर्ध्या मार्काला विचारलेली असते. नंतरचा प्रश्न आहे एक सामायिक समीकरण सोडवा. या ठिकाणी 2 समीकरणं दिलेले आहेत, x अधिक y बरोबर 6, x वजा y बरोबर 4. आता या ठिकाणी सहगुणक पहा, y चा सहगुणक 1 आहे, इथं पण 1 आहे. दोघांचे सहगुणक सारखे आहेत, चिन्ह वेगवेगळे आहेत. म्हणून ह्या दोघांची बेरीज करू, समीकरण 1 व 2ची बेरीज करून एकाखाली एक समीकरण लिहिले. x अधिक x 2x, हे अधिक y वजा y काय होईल इथं कटून जाईल. म्हणजेच 2x बरोबर 6 आणि 4 10, 2x बरोबर 10. x बरोबर हे 2 गुणाकारातलं इकडे भागाकारात जाईल, 10 भागिले 2 म्हणजेच 5. x ची किंमत मिळाली. x ची मिळालेली किंमत कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवू शकतो आपण. x अधिक y बरोबर 6 या समीकरणात ठेवू. x च्या ऐवजी 5, 5 अधिक y बरोबर 6. तर y बरोबर हे अधिक 5 इकडे गेल्याच्या नंतर काय होईल, वजा होईल. आणि 6 वजा 5 म्हणजेच 6 मधून 5 गेले 1 राहिला, म्हणून y ची किंमत मिळाली 1. x बरोबर 5, y बरोबर 1 ही समीकरणाची उकल आहे. नंतरचा एक प्रश्न आहे एक सामायिक समीकरणे सोडवाच. 2x वजा 3y बरोबर 9 आणि 2x अधिक y बरोबर 13. आता ह्याला पहिल्याला हे जे दिले ह्याला समीकरण पहिलं, हे समीकरण दुसरं. आता इथं सहगुणक पहा सारखे आहेत का. एक्सचा इकडं या ठिकाणी काय आहे, एक्सचा सहगुणक 2x वजा 3y बरोबर 9 आणि 2x अधिक y बरोबर 13. मग पण यांनी काय केलं आहे, वायचा लोप करायचा आहे. वायचा लोप समीकरण चुकीचं घेतलं इथं. दुसरं समीकरण काय 2x अधिक y बरोबर 13. तर आता वायचाच लोप करण्यासाठी आता ह्याला दुसऱ्या पद्धतीनं पण सोडवता आलं असतं. मग समीकरण 2ला 3ने गुणाकार केला. हे जे समीकरण आहे ह्याला कितीने गुणाकार केला आहे 2ने. तर मग 2ने गुणाकार 3ने गुणाकार केला आहे. 3ने गुणाकार केल्यावर काय 3 दुनी 6, 3 1 3 आणि 3 गुणिले 13 म्हणजे 13 त्रिक 39. समीकरण तिसरं. आता समीकरण तिसरं आणि समीकरण पहिलं या दोघांची बेरीज केली. समीकरण 1 आणि समीकरण 3 यांची बेरीज करू. तर 6 अधिक 2x 6 आणि 2 8x प्लस y मायनस y कटून जाईल. 39 आणि 9 9 9 18 म्हणजे 48. 8x बरोबर 48. तर x बरोबर 48 भागिले 8 कितीचा भाग बसतो 48 भागिले 8 पाडा येतो आपल्याला 8 संग 48 म्हणून x ची किंमत आली 6. मग मिळालेली किंमत x ची कोणत्या एका समीकरणात ठेवू. तर आता इथं 2x अधिक y बरोबर 13 हे समीकरण दुसरं आहे आपलं. 2x अधिक y बरोबर 13 या समीकरणात ठेवली तर 2 गुणिले x च्या ऐवजी या x च्या ऐवजी 6 अधिक y बरोबर 13. तर 6 दोन्ही 12 अधिक 12 इकडे गेल्याच्या नंतर ऋण 12 झालं. तर y बरोबर 13 मधून 12 गेले
1 राहिला. y बरोबर काय किंमत असेल 1, म्हणून उकल असेल x बरोबर 6, y बरोबर 1. ही समीकरणाची उकल आहे. नंतर अशाच पद्धतीने एक समीकरण दिले आपल्याला सोडवायला, x अधिक y बरोबर 5, x वजा y बरोबर 13. मग प्रथम काय करू आपण, x अधिक y बरोबर 5 ह्याला समीकरण पहिलं म्हणू आणि x वजा y बरोबर 13 समीकरण दुसरं. मग या ठिकाणी पहा x yचे सहगुणक सारखेच आहेत दोन्हीकडे पण. मग समीकरण 1 व 2 ची आपण बेरीज करू. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. बेरीज करून काय येईल मग, बेरीज केल्यानंतर एकाखाली एक मांडणी करा. x अधिक y बरोबर 5 आणि दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 13. आता बेरीज करते वेळेस चिन्ह बदलायची गरज नाही. x अधिक x 2x अधिक y वजा y कटून जाईल आणि 5 अधिक 13, 13 आणि 5 18. तर x बरोबर 18, इकडे गुणाकारातलं 2 भागाकारात येईल. 18 भागिले 2 म्हणजेच x बरोबर 9. एक किंमत मिळाली. मग xची किंमत कोणत्याही सोप्या समीकरणात ठेवा. ही किंमत कुठं ठेवणार तुम्ही, 1 मध्ये ठेवणार का 2 मध्ये ठेवणार, 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवून काय येईल मग, 1 मध्ये ठेवून 1 मध्ये ठेवा. 1 मध्ये मग समीकरण 1 मध्ये ठेवल्याच्या नंतर 1 आहे आपलं x अधिक y बरोबर 5. किंमत ठेवायची आपल्याला xची 9, xची किंमत 9 आलेली आहे. 9 अधिक y बरोबर 5 म्हणजेच y बरोबर 5 वजा 9, म्हणून y बरोबर 5 मधून 9 गेले म्हणजेच 9 मधून 5 गेले किती राहिले, 4 मोठ्या संख्येचं चिन्ह. म्हणून उकल काय असेल आपली, उकल बरोबर x ची किंमत असेल सुरुवातीला x ची किंमत आणि नंतर y ची किंमत, y बरोबर ऋण 4. आता एक सामायिक समीकरणे सोडवण्याची आलेख पद्धती पाहू. आलेख पद्धतीमध्ये एकाच निर्देशक पद्धतीत बिंदू स्थापन करून समीकरणांचे आलेख काढा. आणि नंतर दुसरा मुद्दा आहे रेषांच्या छेदनबिंदूचे निर्देशक शोधा आणि त्यावरून एक सामायिक समीकरणाची उकल शोधायची. आलेखावर सुद्धा एक प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जातोच. मग त्याच्यावरचे सगळ्यात सोपं आहे ते प्रश्न पाहू. सराव याच्यामध्ये स्वाध्याय काय दिलेले आहेत बघा. 4x अधिक 5y बरोबर 19 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत काढा. आता या ठिकाणी समीकरण दिले आपल्याला, याच्यामध्ये फक्त किंमत ठेवायची आहे x ची. समजा या ठिकाणी जर x ची किंमत ठेवली, किती ठेवायची आहे 1, 4 1 4. हे 4 इकडं जर गेलं उजवीकडं मायनस होईल. 19 मधून 4 गेले किती राहिले 15. 5y बरोबर 15. तर हे y परत भाग करत जाईल. 15 भागिले 5 म्हणजेच 15 भागिले 5 म्हणजे किती येईल मग 3. म्हणून उत्तर असेल B3 एक गुणासाठी. नंतर हा मात्र प्रश्न परीक्षेत हमखासपणे विचारला जातो. x अधिक y बरोबर 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. प्रश्न दुसरा ए मध्ये विचारला जाईल. आता या ठिकाणी ह्या x च्या किमती असतील, ह्या y च्या किमती असतील आणि x, y ह्या दोघांच्या कंबाईन किमती. मग आपल्याला समीकरण दिले x अधिक y बरोबर 3. आता या ठिकाणी x ची किंमत किती दिली आहे 3 दिली आहे. या ठिकाणी x ची किंमत किती आहे 3. म्हणजेच आपण 3 अधिक y बरोबर काय लिहिता येईल इकडं 3 जशाच तसं. आणि हे जर y इकडे गेलं तर काय होईल मग 3, हे प्लस y इकडे गेल्यानंतर मायनस 3 वजा 3 म्हणजेच 0. म्हणून या ठिकाणी किंमत काय येईल 0. नंतर आता दुसरं काय दिले, y ची किंमत दिली आहे 5. y ची किंमत काय दिली आहे 5. मग फक्त हे जशाच तसे ठेवा x अधिक 5 बरोबर 3. x समीकरण आहे ना आपल्याकडं. मग हे 5 उजवीकडे पक्षांतर करू. 3 वजा 5 प्लस आहे मायनस होईल. 5 मधून 3 गेले किती राहिले मग -2. म्हणून इथली किंमत असेल कुणाची, हे x ची दुसरी किंमत -2. आणि इथं लिहिते वेळेस ह्याच किमती 2 लिहायच्या. तिथं -2, 5. आता तिसरं तर सोडवण्याची गरज नाही, डायरेक्ट इथं किंमतच दिली आहे बघा 0,3. म्हणजे इथली किंमत काय येणार आहे 0 असेल आणि इथं 0,3. किंवा सोडवलात तुम्ही y ची किंमत जरी 3 ठेवलात तर इकडे 3 गेल्याच्या नंतर 3 वजा 3 0च येईल. अशा पद्धतीनं आपण आता इथं 4 विचारलेत म्हणजे हे 2 मार्काचा प्रश्न आहे. आणखीन एक प्रश्न तसाच, x वजा y बरोबर 4 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी कृती पूर्ण करायच्या आहेत. हे x च्या किमती, y च्या किमती. आता या ठिकाणी y ची किंमत दिली आहे किती 0. समीकरण आहे आपल्याकडं x वजा y बरोबर 4. तर y च्या ठिकाणी काय ठेवायचं आपल्याला 0 ठेवायचं आहे. मग 0 ठेवलं याचाच अर्थ काय येईल मग x ची किंमत 0 तिकडे गेला तर काही फरक पडणार नाही, प्लस मायनस. मग x ची किंमत काय असेल 4. मग ही इथं लिहिल्याच्यानंतर ह्या x, y च्या किमती ह्या जशाच तशा लिहू 4,0. नंतर दुसरी किंमत काय दिली x ची आपल्याला
ऋण 1 दिले. समीकरण आहे आपल्याकडं x वजा y बरोबर 4. तर xच्या ऐवजी ऋण 1 किंमत ठेवू. ऋण 1 ऋण y बरोबर 4. हे ऋण 1 तिकडे गेल्याच्या नंतर काय होईल, धन 1 होईल. म्हणजे 4 प्लस 1 म्हणजे किती झालं, हे ऋण y बरोबर 5. तर y बरोबर ऋण 5. म्हणून या ठिकाणी किंमत असेल याची ऋण 5 किंमत, ऋण 5. मग इथं किमती लिहिते वेळेस ऋण 1 ऋण 5 आणि शेवटच्या तर इथं दिलेल्याच आहेत. मग एकूण 4 किमती काढायच्यात आपल्याला. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे निश्चयक. निश्चयक ह्यालाच इंग्रजीतून आपण डिटर्मिनंट असं सुद्धा म्हणतो. ABCD हा 4 घटकांचा निश्चयक असून याचा कोटी किती आहे, 2 आहे. आणि हा जो निश्चयक आहे एक खास संख्येसाठी लिहिला जातो. आणि ह्याचं सगळ्यात लक्षात ठेवा, निश्चयक म्हणजे फक्त याचा आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. A गुणिले D वजा B गुणिले C असा तिरकस गुणाकार वजा इकडच्या बाजूचा तिरकस गुणाकार, त्याच्यावरून निश्चयकाची किंमत काढली जाते. आता क्रेमरची पद्धती वापरून निश्चयक सोडवण्यासाठी ax अधिक by बरोबर c या स्वरूपात लिहायचं समीकरण दिलेलं आणि त्याच्यावरून d ची किंमत काढायची, नंतर dx ची किंमत काढायची आणि नंतर dy ची किंमत काढायची. तर x बरोबर dx भागिले d दिले, y बरोबर dy भागिले d, याच्यावरून x y च्या किमती काढता येतात. पण d म्हणजे कुणाची किंमत असणार आहे, तर d ची किंमत म्हणजे सुरुवातीला हे उभ्या ह्याच्यात x चे सहगुणक लिहायचे आणि इकडं y चे सहगुणक लिहायचे, अशा उभ्या लाईनी. dx म्हटलं की सुरुवातीला स्थिरांक घ्यायचे, सगळे स्थिरांक घ्यायचे आणि नंतर y चे सहगुणक लिहायचे. आणि dy म्हटलं की सुरुवातीला y चे सहगुणक न घेता x चे सहगुणक घ्यायचे आणि नंतर इकडे घ्यायचे स्थिरांक. आता तुम्हाला स्थिरांक म्हणजे कोणते, x चे सहगुणक कोणते, y चे सहगुणक. समजा मी एक समीकरण लिहितो, a1x अधिक b1y बरोबर c1 आणि दुसरं समीकरण समजा a2x अधिक b2y बरोबर c2. हे बरोबर चिन्हाच्या जे पुढचे आहेत ह्याला म्हणायचं स्थिरांक. हे एक a1 a2 असतील x चे सहगुणक, b1 b2 असतील y चे सहगुणक. ह्याच्या किमती ठेवून आपण डायरेक्ट किंमत काढू शकतो. आता ह्याच्यावर काही स्वाध्याय आहेत. 5 3 ऋण 7 ऋण 4 या निश्चयकाची किंमत काढा. आता ह्याची किंमत काढते वेळेस काय करायचं, ह्यांचा तिरकस गुणाकार या ठिकाणी दिले बघा इथं. कारण 5 गुणिले ऋण 4 वजा ऋण 7 गुणिले ऋण 3, 4 पंचे 20, पण कसे 20 असतील -20 आणि नंतर 7 त्रिक 21. इथलं ऋण आणि इथलं ऋण धन, 21 मधून 20 गेले 1, म्हणून ह्याचं उत्तर D हे 1 आहे, हे दिलेलं आहे या ठिकाणी. तसंच x आणि y ही चले असलेल्या समीकरणात dx ची किंमत दिली 49, dy ची किंमत दिली आहे ऋण 63, तर d ची किंमत 7. तर x ची किंमत काढा. तर x बरोबर सूत्र आहे आपल्याकडं dx भागिले d. फक्त ह्याच किमतीचं शास्त्रशा ठेवा. काय dx ची किंमत 49 भागिले y ची किंमत x ची किंमत d ची किंमत 7. 49 भागिले 7 म्हणून x ची किंमत मिळाली 7. आता रिकाम्या चौकटी भरा. आता अशाच पद्धतीचा प्रश्न आहे 5 3 7 9. तर या ठिकाणी 5 गुणिले 9 हे तिरकस गुणाकार वजा इकडं 7 गुणिले 3. मग 5 गुणिले 9 म्हणजे 9 गुणिले 5 किती येतील, हे 45 वजा 7 त्रिक 21. 45 मधून 21 गेले किती राहतील, 5 मधून 1 गेला 4, 4 मधून 2 गेले 2, म्हणून याची किंमत असेल 24. एक सामायिक समीकरण ax अधिक by अधिक c बरोबर 0 आणि mx अधिक ny बरोबर d हे दोन समीकरणं दिलेत. ह्याच्यामध्ये जर an बरोबर नाही bm तर दिलेल्या समीकरणाला 4 प्रश्न दिले, त्याच्यापैकी उत्तर सांगायचं आहे. तर आता या ठिकाणी a भागिले b बरोबर नाही m भागिले n. याचाच अर्थ a आणि b म्हणजे कुणाचे सहगुणक आहेत बघा, काय दिलेलं आहे या ठिकाणी an बरोबर नाही a आणि n म्हणजे कुणाचे सहगुणक x आणि y चे सहगुणक हे सारखे नाहीत. तर दिलेल्या समीकरणाला एकच उकल असेल. याचं उत्तर काय असेल, एकच उकल असणार आहे, वेगवेगळ्या उकली असणार नाहीत. किंवा a भागिले किंवा आणखीन जरी तिरकस गुणाकारामधून x चे सहगुणक आणि y चे सहगुणक ह्याचे जरी सहगुणक घेतले आपण तरी सुद्धा त्यांचं गुणोत्तर सारखं येत नसेल तर त्याला एकमेव उकल आहे. आता या निश्चयकाची किंमत काढा. निश्चयकाची किंमत काढा आता आपण काढली होती त्याच पद्धतीने 4 3 2 7.
तर काय करायचं सुरुवातीला 4 गुणिले 7 वजा 2 गुणिले 3, तर 7 चौक गुणाकार करू, 28 वजा 6, 28मधून 6 गेले, किती राहतील हे 22, उत्तर असेल 22. नंतर x अधिक y बरोबर 3 आणि 3x वजा 2y वजा 4 ही समीकरणे क्रेमरची पद्धती वापरून सोडवण्यासाठी d आणि dy च्या किमती काढा. प्रथम ह्याला सामान्य रूपात लिहू आपण. आहे का पहिलं समीकरण x अधिक y बरोबर 3 आणि दुसरं समीकरण जे आहे ऋण 4 आहे त्याला उजवीकडे पाठव, 3x वजा 2y बरोबर 4. आता हे स्थिरांक मिळाले, हे x चे सहगुणक असतील आणि इथं y चे सहगुणक. डी काढायचा म्हणजे कुणाचे सहगुणक सांगितले आपण सुरुवातीला उभे x चे सहगुणक, इथं 1 असेल, इथं 3 असेल आणि नंतर इकडं y चे सहगुणक 1 आणि 2. ह्याला सोडवून घ्या. काय येईल मग हे 1 गुणिले 2 म्हणजेच 2 वजा 3 1 3, 2 मधून 3 गेले, काय असेल उत्तर वजा 1. डीचं उत्तर आलं. आता डी वाय म्हटलं की काय करायचे, वायचे सहगुणक घ्यायचे नाहीत, मग अगोदर घ्यायचे कोणाचे, x सहगुणक. x सहगुणक आहेत 1 आणि 3 आणि त्यानंतर घ्यायचे स्थिरांक 3 आणि 4. मग ह्याला पण तिरकस गुणाकार करून सोडवू आपण. काय येईल मग 1 गुणिले 4, 4 वजा 3 त्रिक, हे असा तिरकस गुणाकार 9, 9 मधून 4 गेले, किती राहतील 5 मायनस 5, मोठ्या संख्येचं चिन्ह. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील एकसामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. 3x वजा 4y बरोबर 10, 4x अधिक 3y बरोबर 5. तर 3x वजा 4y बरोबर 10, 4x अधिक 3 सामान्य रूपात घेतले आपण. आता डी म्हणजे हे x चे सहगुणक आहेत का बघा, इथं x चा 3 आणि इकडला x चा 4, हे 3 4 उभे, y चे हे ऋण 4 3. त्यानंतर ह्याला सोडवून घेतलं, काय असेल 3 त्रिक, 3 गुणिले 3 वजा 4 गुणिले 4, इथं ऋण असेल पण 3 त्रिक 9 वजा हे ऋण ऋण धन होईल 16, 16 मधून 9 गेले, किती राहतात 16 आणि 3 त्रिक 9 वजा 4 चौक 16, 16 मधून 9 गेले, किती राहतील हो, हे चुकीचं झालेलं आहे. इथं किती उरतात, किती 9 7 16 म्हणजे उत्तर असेल -7, कारण 16 मधून 9 वजा करायचे. आता dx लिहिते वेळेस सुरुवातीला घ्यायचे स्थिरांक, इथं 10 आणि 5 हे उभी लाईन घेतली आणि नंतर dx घेतला की x चे सहगुणक न घेता y चे सहगुणक घ्यायचे. काय आहेत हे ऋण 4 आणि 3, ऋण 4 3. मग 10 गुणिले 3 वजा 4 गुणिले 5, 10 त्रिक 30, हे ऋण ऋण धन होईल आणि त्याच्यावरून काय येईल मग हे 4 पंचे 20, 30 आणि 20 50, dx ची किंमत असेल 50. नंतर आता कोणाची किंमत काढायची आपल्याला आणखीन, हे पहिलं चेक करून बघा, 3 4 चौक 16, पण इथं एक ऋण असल्यामुळं आणि इथलं एक ऋण असल्यामुळं हां, तर या ठिकाणी आपलंही चुकलेलं आहे, इथं ऋण 4 आहे, बरोबर आहे. पहिल्या प्रश्नामध्ये बघा ऋण 4 आहे, मग ऋण 4 आणि ऋण 4 हे ऋण आणि इथलं ऋण काय होईल, ऋण ऋण धन होईल आणि 16 9 काय किंमत असेल, मग इथं 25 किंमत असेल. किंमत किती येईल 25 असेल, 15 राहणार नाही किंवा 7 ही राहणार नाही. नंतर आता dy बरोबर सुरुवातीला x सहगुणक 3 आणि 4 घेतलेत आणि नंतर स्थिरांक, तर 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4 हे तिरकस गुणाकार, 5 त्रिक 15 वजा 40, 15 मधून 40 गेले, काय राहतील ऋण 25. x बरोबर dx भागिले d, म्हणजे आता इथं dx ची किंमत आलेली आहे आपली 50 आणि d ची किंमत आलेली आहे का इथं 25, इथे ठेवली बघा. 50 भागिले 25 म्हणजेच 2 आणि y ची किंमत काढते वेळेस सुद्धा dy भागिले d, तर ऋण 25 भागिले 25 म्हणजे 25 1 25, म्हणजे या ठिकाणी असेल ऋण 1, 25 1 25, कारण dy ची किंमत ऋण 25 आणि इकडली धन 25, म्हणून उत्तर काय असेल 2, ऋण 1 ही समीकरणाची उकल आहे. 2 चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्यायोग्य समीकरणे. आता 2 चलातील समीकरण काही दिलेले असतील तर त्याला सामान्य रूपामध्ये लिहायचं आणि नंतर त्याला समीकरणाच्या दिलेल्या चलामध्ये योग्य तो बदल करून नवीन चलाची निर्मिती करू शकतो आणि ही नवीन चले वापरून दिलेलं समीकरण रेषीय समीकरणाच्या स्वरूपात लिहिता येते. आता कसं ते पाहू आपण. पुढीलपैकी कोणते 2 चलातील रेषीय समीकरण आहे. आता 2 चलातील रेषीय समीकरण कोणतं आहे हे सांगायचं आपल्याला. कोणतं आहे रेषीय समीकरण, याचा कोटी 2 आहे म्हणजे नाही, हे याचा छेदस्थानी आहे म्हणजे ह्याचा कोटी -1 येतो म्हणून हे सुद्धा नाही, आणि हे 2 चल आहेत ह्याचा ह्याचा एक म्हणजे कोटी काय होतो 2 होतो म्हणून हे सुद्धा रेषीय समीकरण नाही. तर रेषीय समीकरण कोणतं असेल, डी 3x अधिक 4y बरोबर 0, म्हणून पर्याय डी हे उत्तर बरोबर आहे. आता खालील समीकरण सोडवा. या ठिकाणी दिले बघा 2 भागिले x अधिक 2 भागिले 3y बरोबर 1/6
आणि 3/x अधिक 2/y बरोबर 0. तर ह्याच समीकरणाला 2 गुणिले ह्याला सेपरेट लिहिले 1/x जशास तसं 1/y जशास तसं 3/2 बाजूला घेतलं 1/6 असं लिहिलं. आणि दुसऱ्या समीकरणाला सुद्धा हे 3 बाजूला काढून 1/x अधिक 2 बाजूला घेऊन 1/y बरोबर 0. मग आता या समीकरणामध्ये 1/xच्या ऐवजी m आणि 1/yच्या ऐवजी n किमती जर घेतल्या आणि नंतर हे जे पहिलं समीकरण काय येईल मग 2m अधिक 2/3n बरोबर 1/6 आणि ह्याला 6 गुणाकार केला ह्या पूर्ण समीकरणाला तर काय येईल मग 6 दुनी 12 ह्याला 6 गुणाकार केल्यावर इथलं काय होईल 3 दुनी 6 म्हणजे इथलं 3 कटेल 2 दुनी 4 येईल इथं आणि इथं 6 कटून जाईल म्हणून हे समीकरण आलं पहिलं. आणि दुसरं समीकरण काय आहे इथं दुसरं समीकरण आहे आपलं 3m अधिक हे 3m अधिक 2n बरोबर 0. हे जशास तसं ह्याच्याऐवजी m आणि ह्याच्याऐवजी n दुसरं समीकरण. मग समीकरण 2ला काय केलेलं आहे या ठिकाणी 2 गुणाकार केला आहे सहगुणक सारखे इथं 4 येण्यासाठी. ह्याला जर 2 गुणाकार केला तर 3 दुनी 6 2 दुनी 4 आणि 0 गुणिले 2 0च. मग समीकरण 2 गुणाकार केला समीकरण मिळालं तिसरं. मग नंतर समीकरण तिसरं समीकरण 2ला कितीने गुणाकार केला 2 गुणाकार करून हे समीकरण मिळालं. आणि तसेच हे जे समीकरण आहे समीकरण 3 मधून 1 वजा केलं समीकरण जे 3 आहे ह्या समीकरणातून हे समीकरण वजा केलं एका खाली एक लिहिलेत. हे वजा करायचं म्हणजे इथं ऋण होईल इथं ऋण होईल इथं ऋण होईल. आता या ठिकाणी 12m आहे हे मग 12m मधून 6m गेले तर वजा 6m राहिले हे कटून जाईल 4 4 आणि इकडं राहिलं वजा 1 दोन्हीकडलं ऋण ऋण धन होईल तर m बरोबर 1/6. mची किंमत काय मिळाली 1/6. नंतर आता ही mची मिळालेली किंमत ह्या समीकरणामध्ये ठेवू आपण 3m अधिक 2n बरोबर 0 मध्ये तर 3 गुणिले 1/6 अधिक 2n बरोबर 0. आता इथं जर भाग दिला तर 3 1 3 3 2 6 म्हणजे काय राहिलं 1/2 तर 2n बरोबर काय मिळेल आपल्याला 1/2 हे इकडं प्लस आहे इकडे गेल्याच्या नंतर मायनस 1/2 तर 2n बरोबर 1/2 आणि 2n बरोबर काय मिळेल 1/2 तर n बरोबर काय मिळेल मग n जर किंमत काढली आपण हे गुणाकारातलं 2 इकडे गेल्यावर काय येईल भाग करत जाईल म्हणजे इकडं पण काय होईल 1/2 म्हणजेच काय असेल हे 1/4. पण 1/4 कसं असेल हे इकडं प्लस आहे इकडे गेल्याच्यानंतर मायनस म्हणजे इथं मायनस असल्यामुळं -1/4 यांची किंमत असेल -1/4 आणि 1/4 म्हणजेच कुणाची किंमत आहे ही 1/yची किंमत आहे. परंतु m बरोबर 1/x आणि n बरोबर काय गृहीत धरले आपण 1/y ह्या किमती परत दिल्या तर x बरोबर तिरकस गुणाकार करून किंवा दोघांची व्यस्त करून x बरोबर 6 मिळेल आणि y बरोबर -4 किंमत मिळेल म्हणून 6, -4 हे समीकरणाचे उकल आहे. त्यानंतर एक सामायिक समीकरणाचं उपयोजन दिलेल्या अटीनुसार आपण समीकरण तयार करून 2 चलातील रेषीय समीकरण सोडवू शकतो. आता एक उदाहरण दिले एका वहीची किंमत ही पेनाच्या किमतीच्या दुप्पट आहे ही माहिती 2 चलातील रेषीय समीकरण पुढील प्रकारे कोणत्या स्वरूपात लिहिता येईल. आता एका वहीची किंमत कशी आहे पेनाच्या किमतीच्या दुप्पट आहे. एका वहीची किंमत पेनाच्या किमतीपेक्षा दुप्पट आहे हे जर समीकरणात लिहायचं असेल तर काही एकाची किंमत तर ह्याची आहे दुप्पट आहे y बरोबर 2x हे समीकरण बरोबर आहे. त्यानंतर 2 चलांचा वापर करून एक सामायिक समीकरण तयार करा. 2 संख्यांची बेरीज 21 आहे. आता 2 संख्यांची बेरीज पहिली संख्या x दुसरी संख्या y दोघांची बेरीज x अधिक y असं समीकरण आपल्याला लिहिता येते. जशी काही माहिती दिली शाब्दिक माहितीचं रूपांतर गणिती रूपांतर करायचं आहे. नंतर दुसरं एक दिले एका आयताची परिमिती 40 सेंटीमीटर आहे आयताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 जास्त आहे तर समीकरणे तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. मग समजा लांबी x गृहीत धरली रुंदी y गृहीत धरली तर आपल्याला या ठिकाणी एक माहिती असणं गरजेचं आहे आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी तर 2 कंसात लांबी घेतल्या रुंदी घेतल्या बरोबर परिमिती किती आहे 40. या सगळ्याला जर 2 भाग दिला म्हणजे इकडे डावीकडून आणि उजवीकडून किंवा इकडलं 2 इकडे भाग करत गेलं x अधिक y बरोबर 40 भागिले 2 म्हणजेच किती असेल 20. नंतर दुसऱ्या अटीनुसार x बरोबर बघा आयताची x म्हणजे लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 जास्त आहे म्हणजे हे रुंदीची दुप्पट आणि ह्याच्यात 2 जास्त मग याच्यात तर काही कटून जात नाही मग ह्याला सामान्य रूपात लिहिले ह्या 2y डावीकडे घेतलं हे धन असणारं 2y काय होईल इथं ऋण 2y x वजा 2y बरोबर 2 हे समीकरण दुसरं अशा पद्धतीने आपण ह्याची मांडणी करू शकतो. अशा पद्धतीने म्हणजे आता जे काही सप्लिमेंटरीची परीक्षा आहे ह्या सप्लिमेंटरीच्या परीक्षेसाठी तुम्ही जर हा जर पूर्ण भाग जर पाहिला तर तुम्हाला इयत्ता 10वीच्या परीक्षेत तुम्ही
चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकता. धन्यवाद. थँक्यू.